तर आता चालली भाजीची तयारी. आणि इकडे आज गवारची भाजी करणार आहे. थोडी तेलात फ्राय करून घेतलेलं आहे. आपलं इथं पीठ पण मळून झालेलं आहे आणि भाजीत टाकण्यासाठी कूट करून ठेवलं. आता फक्त सगळं छान एकजीव करायचं आणि भाजी काय ते 6 वाजलेले आहे. बऱ्यापैकी स्वयंपाक उरकत आलेला आहे. चपाती पण इकडे होती. चपात्या पण झाल्या आणि इकडे भाजी वाफेवर शिजायला ठेवलेली आहे. चलो मी पाहिलं मगाशी सकाळ सकाळ सगळं पहिले भाजी चपाती करून घेतली आणि भाजी चपाती झाल्यानंतर मग म्हटलं आधी स्वतःचं आवरून घ्यावं. स्वतःचं आवरलं, छान केस वगैरे विंचरून घेतले. कारण मग परत तोपर्यंत कारण भूक नव्हती. जाताना म्हटलं कसं चहा पिलं तर जरा फ्रेश तरी वाटत. आणि आता इकडं छान चहा बटर ब्रेडला बटर लावून भाजते. मला इतकी त्याची गोबरी वाढायला लागली. आणि आपले ब्रेड बटर पण रेडी आहेत. आता चहा ठेवलाय. चहा फक्त झाला की मस्त आता आम्ही चहा आणि ब्रेड बटर खाऊ आणि नाश्ता करू आणि लगेच निघू. आणि इकडे माझी भाजी पण झालेली आहे. गवारीची. तर आता वरण सगळा स्वयंपाक झालेला आहे. म्हणजे दुपारी आल्यानंतर सगळं डायरेक्ट आईतं खायला भेटेल. नाहीतर घरी येऊन परत स्वयंपाक करायचा म्हटल्यावर खूप दमल्यासारखं होतं. घरी आल्यानंतर परत स्वयंपाक करायचा म्हटलं की. तर आता झालेलं आहे. आता फक्त चहा गरमागरम. चहा किती गरमी असू दे, चहाशिवाय दिवस जात नाही आपलं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर आता परत नेहमीसारखा दिवस सुरुवात झालेली आहे. कालच्या ब्लॉगला तुम्ही खूप प्रेम दिलं, त्याबद्दल थँक्यू. आणि असंच डेली ब्लॉग तुम्हाला आवडतील का पाहायला कंटिन्युअसली, तर तसं मला याच व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की हे याचं माझं डेली रुटीन तुम्हाला दाखवलेलं तुम्हाला आवडतंय का. तर मी डेली हे ब्लॉग कंटिन्यू करेल. नाही तर मग वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. तर जसा कालचा ब्लॉग पाहिला त्यावरनं या व्हिडिओला तुम्ही कमेंट करू शकता. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. आता थोडंसं आवरायचं राहिले आणि घाम पण खूप सुटलेला आहे. तर थोडा आता आवडते बॅग आणि मग निघते. ब्लॉग कंटिन्यू करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. आमच्या हो गाडीची बसची वाट बघतायत. ते वेट करतायत. हां मी दाखवते मला स्वतःला, तुम्ही दाखवा नंतर मी कशी थांबली. मी पूर्ण तोंडाला बांधून ठेवले म्हणून म्हणतात स्वतःला दाखव की. बिचारे सकाळ सकाळ माझ्यामुळे लवकर उठलेत आणि ते पण आता ऑफिसला चालले. तुम्ही भारी दिसताय आज. रोजच भारी दिसतं म्हणा मी, आहे ना. आजचा दिवस तुमचा चांगला जाओ. अशा प्रकारे मी पोहोचलेली आहे क्लासला. आता तुम्हाला थोड्या वेळात कळलंच की कशासाठी येते, काय येते. केस पण बिघडले. बसमध्ये आलं ना की असंच होतं. तर तुम्हाला आता दिसेलच मी आज काय करणार आहे. त्याच्यावरनं तुम्हाला पूर्ण अंदाज लागूनच जाईल की नेमकं मी कशासाठी रोज एवढी धावपळ करते, काय शिकते. तर चला, दमले फार मी. आज रामनवमी आणि त्याच्यात असं भगवा कलर छान दिसते की नाही सांगा कमेंटमध्ये. मस्त ट्रॅडिशनल घातलेलं आहे मी. अशा प्रकारे माझा सुद्धा मेकअप झालेला आहे आणि माझा हिने मेकअप केलेला आहे आपल्या आईसाठी. आणि हिचा मेकअप तर तुम्ही पाहिलाच असेल शेवटला. तर सगळे आज त्यांचे दुसऱ्याचे मेकअप करून स्वतः परत बसतात मेकअप. मी माझ्या बस स्टॉपला पोहोचलेले आणि आमच्या आम्हाला ॲज युज्युअल रोजच्यासारखे घ्यायला आलेले आहेत. आता इतकं भारी वाटतंय, गारगार हवा. बसमध्ये एवढं गरम होतं काही सांगायलाच नको. तर दुपारी जसं तुम्ही पाहिलंच उन्हातनं आल्यानंतर खूप दमले होते. तर फ्रेश झाले, डायरेक्ट आंघोळच करून घेतली. कारण उन्हामुळे खूप असं घामघाम आलं होता आणि अजिबात इरिटेट झालं होतं. मग जरा फ्रेश झाले, मस्त जेवण केलं आणि एक छान झोप काढली.
आणि उठले आणि चहा वगैरे पिला आणि जेवण पण झालं माझं. पण काय ब्लॉग घ्यायचं काही लक्षात राहत नाही आजकाल. खूप ब्लॉग घेतात म्हणजे पूर्ण दाखवायचं, थोडं थोडं घ्यायचं विसरून जाते. पण ठीक आहे, जितकं घेता येते, जितकं तुम्हाला दाखवता येते डेली ब्लॉगमध्ये तितकं दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आत्ता जो व्हिडिओ पाहिलाच असेल मेकअपचा, बेसिक मेकअप जो एकदम नॅचरल मेकअप होता. मी हेअरस्टाईल केली नव्हती, फक्त मेकअप केला होता. फर्स्ट ट्राय होता माझा. तर तुम्हाला आवडला का ते नक्की कमेंट करून सांगा. आणि इंस्टाग्रामला मी नवीन माझा अकाउंट केलेला आहे sushmitaMakeover.official म्हणून. त्याच्यावर इंस्टाला सर्च मारा आणि फॉलो करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. जसं मी सांगितलं की त्या इंस्टाग्रामला सर्च बारमध्ये सर्च करा आणि जसं डान्सला सपोर्ट करताय, माझ्या ब्लॉगला सपोर्ट करताय, तसंच सपोर्ट या मेकअपच्या पेजला पण करा. आणि सगळ्या नवनवीन अपडेट तिथे हेअरस्टाईल मेकअपचे सगळे त्याच पेजवर येणार आहे. त्यामुळे तिकडे जाऊन फॉलो करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जायचं. तर चला आता थोडं बाहेर चाललो आहे, थोडं फिरून येतो. आणि तर आमचे सामान आणायला गेलेत. रात्रीचाच वेळ भेटतो आता. काही सामान वगैरे काय आणायचं असेल तर आणावं लागतं. चला आता सामान घेतो, जे रोजचं लागतं ते सामान घ्यायला गेलेत. मी थांबली आहे, मी खाऊन घेतली पाणी. जेवण तर झालेलं आहे. तर कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.